नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। महावितरणच्या उंबरठ्यावर कंदील पेटणार, मालेगाव तालुक्यातील डुबगुले वस्तीचा अंधाराविरुद्ध एल्गार। प्रतिनिधी मालेगाव। एकीकडे जग डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील डुबगुले निमगुले वस्ती आजही पाषाणयुगात जगत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। स्वातंत्र्याच्या अमृत काळातही या वस्तीवर विजेचा पत्ता नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुस्त कारभाराचे वाभाडे काढले। साहेब, अंधार काय असतो आम्हाला विचारा। गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीवरील नागरिक रात्रीच्या काळोखाशी झुंज देत आहेत। हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गाच्या मुलांचे शिक्षण खुंटले आहे, तर रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली महिलांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे। वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने आज वस्तीतील अबालवृद्धांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली। धक्कादायक इशारा, कार्यालयातच पेटवणार कंदील। केवळ कागदी घोडे नाचवून हे नागरिक थांबले नाहीत, तर त्यांनी प्रशासनाला झोंबणारा इशारा दिला आहे। जर आमच्या घरापर्यंत विजेची वायर पोहोचली नाही तर आम्ही महावितरणच्या चकाचक कार्यालयात कंदील लावून आंदोलन करू। AC केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोरचा अंधार त्यांना दाखवून देऊ असा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे। प्रशासनाला शेवटची संधी। आकार प्रश्न उरतो की या कंदील आंदोलनाच्या इशाऱ्याने महावितरणच्या सुस्त कारभाराला प्रकाश पडणार का, की डुबगुले वस्तीतील चिमुकल्यांना आजही चिमणीच्या प्रकाशातच आपलं भविष्य शोधावं लागणार। मालेगावकरांचे लक्ष आता महावितरणच्या भूमिकेकडे लागले आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनते